नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रेरणा पित्रे आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या योगनिद्राच्या स्पेशल व्हिडिओमध्ये, ज्याच्या शेवटी आपण गायडेड मेडिटेशनसुद्धा दिलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. योगनिद्रा म्हणजे काय? तर योगनिद्रा म्हणजे एक गायडेड मेडिटेशन पद्धती आहे, ध्यान पद्धती आहे, ज्याच्यात संपूर्ण शरीर हे विश्रांतीच्या अवस्थेत जातं, पण त्यावेळेस मन मात्र पूर्णपणे जागरूक असतं. योगनिद्रा ही नेहमी शवासनामध्ये झोपून करण्याची क्रिया आहे. ही नेहमीची साधी झोप नसून जागृती आणि झोप यामधील एक अवस्था आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्शियस माइंडला बायपास करून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काही सूचना देतो, अवचेतन मनाला काही सूचना देतो आणि त्यामुळेच योगनिद्रेच्या नियमित सरावानी शरीर आणि मन खोल पातळीवर बरं होऊ लागतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊ की योगनिद्रा का करावी, म्हणजेच नियमित योगनिद्रा करण्याचे काय काय फायदे आहेत. एकतर आजच्या धकाधकीच्या जीवनात कायम मन तणावग्रस्त असतं, सगळ्यांच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात. त्यामुळे झोपेतसुद्धा अनेकांना प्रॉपर विश्रांती मिळत नाही. तर योगनिद्रामध्ये जाणीवपूर्वक ही विश्रांती मिळते. नियमित योगनिद्रा केल्याने शरीरातील ताण, थकवा, चिंता आणि बऱ्याचशा वेदनासुद्धा कमी होतात. झोपेची क्वालिटी सुधारते. इन्सोम्निया किंवा अनिद्रेवर तर अतिशय उपयुक्त आहे योगनिद्रा. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते, फोकस वाढतो, त्यांची नर्वस सिस्टम शांत होते. 15 ते 20 मिनिटाची योगनिद्रा म्हणजे काही तासाच्या खोल विश्रांतीसारखीच असते. तर चला मग अजिबात वेळ न घालवता योगनिद्रेला सुरुवात करूया. नमस्कार. आता आपण योगनिद्रेला सुरुवात करत आहोत. शांत, सुरक्षित आणि आरामदायी ठिकाणी झोपा. शवासनात पाठीवर सरळ झोपायचे. दोन्ही पायात थोडंसं अंतर ठेवा. हात शरीरापासून थोडेसे दूर आणि तळहात वरच्या दिशेने. अतिशय अलगद दोन्ही डोळे बंद करा. शक्यतो जमिनीवर जर झोपता आलं तर फारच उत्तम. आता पुढच्या 15-20 मिनिटात काहीही हालचाल करायची नाही आहे. कुठलेही विचार मनात आणायचे नाही आहेत. फक्त ऐकायचे आणि अनुभूती घ्यायची आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे आणा. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. श्वासात कोणतेही बदल करू नका. फक्त निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर अधिकाधिक स्थिर होतंय, शांत होतंय आणि शरीरासोबत मनसुद्धा हळूहळू स्थिर होतंय, शांत होतंय. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही मनाच्या अतिशय खोल अवस्थेला स्पर्श करताय. यू आर गोइंग डीपर अँड डीपर, deeper and deeper, deeper and deeper. मन अतिशय शांत आणि स्थिर होतंय.
आता मनातल्या मनात एक सकारात्मक संकल्प घ्यायचा आहे. मी पूर्णपणे शांत आणि सुरक्षित आहे. शरीरावरचा आणि मनावरचा संपूर्ण ताण, स्ट्रेस, नकारात्मकता सहज सहज सोडून देतोय. माझ्या मनात शांतता आणि सकारात्मकता येते आहे. हा संकल्प तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचतोय. आता कल्पना करा की आकाशातून शुद्ध दिव्य प्रकाश, प्युअर डिवाइन लाईट तुमच्या शरीरामध्ये हळूहळू एंटर होतोय. तुमच्या पायापासून जसा जसा हा दिव्य प्रकाश तुमच्या शरीरात उतरतोय, तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव अतिशय रिलॅक्स होतोय. उजवा पाय, उजव्या पायाची 5ही बोटं, तळपाय, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी अतिशय रिलॅक्स होत आहेत. आता तुमचं लक्ष तुमच्या डाव्या पायाकडे घेऊन जा. डाव्या पायाची बोटं, तळपाय, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल होत आहेत. कंबर, पोट, ओटीपोट, लक्ष द्या पोटाकडे. प्रत्येक श्वासासोबत तुमच्या पोटाची जी हालचाल होते त्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना अलगदपणे पोट वर उचललं जातंय आणि श्वास सोडताना आत घेतलं जातंय. आता हळूहळू लक्ष तुमच्या छातीकडे आणि पाठीकडे घेऊन जा. छातीतला भाग, हृदयाचा भाग, आतल्या सर्व नसा, आर्टरीज, वेन्स पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत, शिथिल होत आहेत. पाठीचा वरचा भाग, खालचा भाग, तुमचा स्पायनल कॉर्ड, पाठीचा मणका पूर्ण रिलॅक्स होतोय, शिथिल होतोय. लक्ष द्या शरीरातील संवेदनांकडे. आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही खांद्यांकडे द्या. आपलं सर्व जबाबदारीचं ओझं हे खांद्यांवरच येत असतं.
आज अतिशय अलगदपणे आपल्याला हे ओझं उतरवून टाकायचं आहे. उजवा खांदा, डावा खांदा, दोन्ही बाहुपाश, कोपर, मनगट, पूर्ण दंड, दोन्ही हात आणि दोन्ही हाताची पाचही बोट अतिशय अलगदपणे रिलॅक्स होत आहेत. हा दिव्य प्रकाश तुमच्या शरीरामध्ये तुमच्या चेतनेमध्ये एक असीम ऊर्जा घेऊन येतोय. ही ऊर्जा, ही शांतता अतिशय हवीहवीशी आहे, कधीही न अनुभवलेली शांतता. आता हा दिव्य प्रकाश हळूहळू तुमच्या मानेकडे पसरत चाललाय. तुमची मान, गळा, चेहरा, हनुवटी, ओठ, दोन्ही गाल, नाक, दोन्ही डोळे, भुवया, कपाळ आणि डोक्याचा माथा पूर्णपणे शिथिल होतंय. कपाळावर आठ्या असतील तर त्या सैल करा. दातावर दात असतील, जबडासुद्धा सैल करा. तुमचं संपूर्ण शरीर पूर्णपणे सैल, शिथिल, शांत आणि सुरक्षित आहे. आता कल्पना करा, वर्षानुवर्ष तुमच्या शरीरात आणि मनात साठलेला सर्व ताण, चिंता, भीती, राग, अपराधीपणा एका काळ्या धुराप्रमाणे दिसतो आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना हा काळ्या रंगाचा धूर हळूहळू तुमच्या शरीरातून पूर्णपणे बाहेर पडतोय. श्वास आत, इन्हेल, श्वास बाहेर, एक्झेल. प्रत्येक वेळ श्वास सोडताना शरीरातली सगळी नकारात्मकता ही बाहेर पडते. आणि हा दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यापासून तुमच्या संपूर्ण शरीरात वेगाने पसरतोय. शुभ्र सोनेरी प्रकाश. ही दिव्य ऊर्जा प्रकाशाची तुमचं मन खोलवर स्वच्छ करते. तुमचं शरीर हलकं होत चाललंय आणि तुमचं हृदयसुद्धा पूर्णपणे शांत झालंय. जिथे जिथे ताण जाणवत होता तिथे आता शांत वाटतंय, शिथिल वाटतंय. शरीरात जिथे भीती जाणवत होती तिथे आता आत्मविश्वास जाणवतोय. अनुभूती घ्या या दिव्य क्षणाची.
अतिशय शांत, आल्हाददायक, सुरक्षित आणि आनंदी वाटते. आनंद, दिव्य आनंदाच्या लहरी मनात सहज जाणवत आहेत. आनंद, अनुभूती घ्या. या शांत अवस्थेत तुमचं अवचेतन मन नवीन सकारात्मक पॅटर्न्स पूर्णपणे स्वीकारतंय. कृतज्ञतेची भावना मनात आणा. अतिशय आनंदी आणि कृतज्ञ वाटतंय. आता तुमचं लक्ष पुन्हा तुमच्या श्वासाकडे आणा. आपल्याला या अवस्थेतून अलगदपणे बाहेर यायचे. तुमचे हातपाय हळूच हलवा, बोट हलवा आणि तुमची मान फिरवा आणि अतिशय सावकाश हळूच डोळे उघडा. कम बॅक, कम बॅक, कम बॅक. तुम्ही आता अधिक शांत, अधिक हलके आणि अधिक सकारात्मक आहात. ही शांतता पुढचे